जन्मदिवस असणं हा खरं तर एक खूप आनंदाची गोष्ट असते आणि त्याची प्रत्येकजण म्हणजे अगदी अलीकडं तर प्रत्येक लहान मूल देखील 1 वर्षाचं झालं किंवा त्याला समजायला लागलं की तो वाढदिवसाची वाट बघत असतो आतुरतेनं. कारण माझा वाढदिवस आहे, माझा बर्थडे आहे, माझा हॅपी बर्थडे असं करत असतो. खरं तर प्रत्येकजण ह्या गोष्टीची वाट बघत असतो, लहान थोर मोठं. आणि अलीकडच्या जमान्यात तर ते एक फॅडच झालं की प्रत्येकाचा वाढदिवस असला की प्रत्येकजण सेलिब्रेशन करतं आणि मग नंतर त्याच्यानंतर हजारो रुपये खर्च करून हॉटेलमध्ये सगळेजण जातात. अर्थात जो तो त्याच्या हौसेचा भाग आहे तो गोष्ट वेगळी, पण विचार करायला गेलं तर हिंदू धर्मात वाढदिवस हा तिथीप्रमाणात साजरा केला जातो. आणि आपण मात्र एखाद्या संस्कृतीचं अनुकरण करणे आणि अंधानुकरण करणे ती गोष्ट फार वेगळी आहे. कारण चांगल्या गोष्टी आपण दुसऱ्याच्या संस्कृतीतल्या पण घेऊ शकतो. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे की आपण जेव्हा केक कापताना सुरी वापरणं हे देखील एक नकारात्मकतेचंच लक्षण आहे की नकारात्मकता त्या व्यक्तीत उतरू शकते किंवा नकारात्मकतेचंच प्रतीक आहे. आपण जेव्हा हिंदू धर्माचाच विचार करतो तेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना आपण दीप प्रज्वलन करून म्हणजे दिवा लावून करतो. पण त्याच्या अगदी उलटं की तुमचं आयुष्य वाढतंय, तुमचं आज 1 वर्ष पूर्ण झालं किंवा तुम्हाला 10 वर्ष झाली आहेत, तेव्हा मात्र तुम्ही तो दिवा विझवताय. अर्थात दिवा विझवणं हाही एक काही चांगल्या गोष्टी नाही आहेत की एखाद्या वेळेस आपण प्रज्वल करणं हा एक आपल्या हिंदू धर्माची संस्कृती मानतो. पण हे न करता लोक दिवा हॅपी बर्थडे टू यू म्हणत म्हणत तो विझवतात. हे सगळं झालं अंधानुकरण. अर्थात आपण जेव्हा वाढदिवस साजरा करायचा असतो तो आपण हिंदू धर्माप्रमाणे साजरा करायचा झाला तर तो तिथीप्रमाणेच करतात. कारण ज्या त्या तिथीला जो तो मुलगा किंवा मुलगी किंवा जी व्यक्ती जन्माला येते त्या तिथीच्या वाईब्स किंवा चांगल्या गोष्टी त्याच्यावर पडत असतात. आणि जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो तेव्हा हे सगळं पुन्हा नव्यानं त्याच्यावर ते म्हणजे तो वर्षभर चार्ज राहतो. वाढदिवस जेव्हा आपण करतो तर वर्षभर चार्ज होण्यासाठी त्या वाईब्स त्याला मिळाव्यात, त्या चांगल्या गोष्टी त्याला मिळाव्यात, त्या दिवसाच्या चांगल्या गोष्टी ऊर्जा आपण म्हणू शकतो त्या गोष्टी त्याला मिळाव्यात ह्यासाठी आपण केला जावा असं आपल्या संस्कृतीत सांगितलं जातं. अर्थात काय होतं की हल्ली काही गोष्टी आपण जमान्याबरोबर गेलं पाहिजे किंवा जमान्याबरोबर चालल्या पाहिजेत अशा असतात आणि त्यामुळे आपण हे सगळं करतो. तरी पण एक विशेष लक्षणीय बाब माझ्या लक्षात आली आणि ती म्हणजे जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो तेव्हा आपण हॅपी बर्थडे टू यू म्हणतो. पण आमच्या शेजारी जी अवंती राहते तिनं त्या शुभेच्छा संस्कृतमधून दिल्या जातात. विशेष कौतुक असं की त्या शुभेच्छा तुम्ही संस्कृतमधून दिल्या तर त्या देवापर्यंत पोहोचतात असं म्हटलं जातं. म्हणूनच जेव्हा आपण एखादे श्लोक म्हणतो किंवा स्तोत्र म्हणतो ते मराठीतून अनुवादित असताना म्हणणं आणि संस्कृतमधून म्हणणे ह्यात फार मोठा तफावत आहे. कारण संस्कृत ही भाषा देवांची मानली जाते. देव ज्या भाषेत बोलतात ती म्हणजे संस्कृत असं समजलं जातं आणि तिने फार सफाईदारपणे त्या शुभेच्छा दिल्यात आणि त्या मला आवडल्या, तुम्हाला देखील त्या आवडतील असं मला वाटतंय. म्हणून आपण तिच्या या शुभेच्छा ऐकूयात आणि या व्लॉगचा मी शेवट करते. मैत्रिणींनो, ह्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या का? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जर सबस्क्राईब माझ्या चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझा येणारा व्हिडिओ तुम्ही पुन्हा लगेच बघू शकाल. म्हणून आता बघूया आपण तिनं कशा शुभेच्छा दिल्यात आणि एवढं कौतुक मी तिथं का करते तर ऐकूया मित्रमैत्रिणींनो. आणि मी इथंच थांबते. पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शुभजन्मदिनं शुभ्रं शुभजन्मदिनं शुभ्रं
शुभ जन्मदिले तव ते सफलम सफलम शिवराज